पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातली एक मोठी बातमी आहे। तेजवानीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 2 लाखांच्या जात मुचलक्यावर तेजवानीला जामीन मिळालेला आहे। झी 24 तासनं हे प्रकरण उघडकीला आणलेलं होतं आणि याच प्रकरणामध्ये पुण्यातल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये तेजवानीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 2 लाखांच्या जात मुचलक्यावर तेजवानीला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। झी 24 तासनं हे सगळं प्रकरण उघडकीला आणलेलं होतं। सरकारची जमीन परस्पर विकण्याचा प्रयत्न तेजवानीकडून करण्यात आलेला होता आणि तेजवानीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आणि याविषयीच अधिक माहितीसाठी जाणार आहोत। आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय सांगाल सविस्तर, काय झालं कोर्टात? एकूणच आपण जर बघितलं तर झी 24 तासनं पुण्यातल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण समोर आणलं होतं आणि या प्रकरणातली जी मास्टर माइंड होती शीतल तेजवानी, या शीतल तेजवानीने 272 लोकांच्या पॉवर पेटरने घेऊन, म्हणजे त्यांचे अधिकार घेऊन ही सगळी जी जमीन आहे ते अमेडिया कंपनीला विकली होती आणि ही सगळी जवळपास 1800 कोटीची जी जमीन आहे ती 300 कोटीत विकण्याचा महापराक्रम शीतल तेजवानीनं केला असल्याचं कागदोपत्री सगळं समोर आलं होतं आणि झी 24 तासनं हा सगळा गैरप्रकार समोर आणला होता। त्यानंतर शीतल तेजवानीला जे आहे ते या ठिकाणी पोलिसांनी अटक केली। खडक पोलीस ठाण्यामध्ये या सर्व प्रकरणाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल झाला होता आणि त्यावेळेला शीतल तेजवानीला अटक झाली। त्यानंतर महसूल विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल की या संबंधित या आर्थिक गुन्हे शाखा असेल, या सर्वांनी वेगवेगळ्या पातळीवर शीतल तेजवानीची चौकशी सुरू केली होती आणि तेव्हापासून शीतल तेजवानी जे आहेत ते या ठिकाणी पोलिसांच्या अटकेत होते। साधारणतः फेब्रुवारी 2026 मध्ये पुणे सत्र न्यायालयानं हा एलिट स्कॅम म्हणून या ठिकाणी शीतल तेजवानीचा जामीन अर्ज जो आहे तो नाकारला होता आणि त्यानंतर मात्र शीतल तेजवानीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। मुंबई उच्च न्यायालयात याबाबतच्या वारंवार सुनावण्या सुरू होत्या। शीतल तेजवानीकडून वेगवेगळे दावे केले जात होते, परंतु न्यायालयानं कुठलंही या ठिकाणी म्हणणं ऐकून घेत या ठिकाणी आजपर्यंत शीतल तेजवानीला जामीन दिला नव्हता। परंतु आज मात्र या ठिकाणी शीतल तेजवानीला 2 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आले असल्याचं मुंबई उच्च न्यायालयातल्या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तरी काही अंशी शीतल तेजवानीला दिलासा मिळाला असं म्हणता येईल। परंतु या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगानं राज्य सरकारने जी कमिटी नेमली होती त्या कमिटीचा अहवाल जो आहे तो मागच्याच महिन्यात सबमिट झालेला आहे, ज्याच्यामध्ये पार्थ पवार असतील किंवा त्यांचे जे मामे भाव आहेत, एकूणच अमेडिया कंपनी आणि या सगळ्यांचा सहभाग कुणाकुणाचा कशा पद्धतीचा होता या अनुषंगानं जी कमिटी राज्य सरकारनं नेमली होती महसूल विभागाच्या अंतर्गत, त्या कमिटीनं ही पाठीमागच्या महिन्यात अहवाल सादर केलेला आहे। परंतु हा अहवाल जो आहे तो राज्य सरकार या ठिकाणी विधानसभेत मांडणार की नाही याबाबतही खल सुरू आहे। साधारणतः 23 तारखेपासून या ठिकाणी विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं, पावसाळी अधिवेशन सुरू होतं। या अधिवेशनात हा अहवाल पटलावर ठेवला जाणार का हा एक वेगळा मुद्दा आहे आणि त्याच धर्तीवर त्याच अनुषंगानं शीतल तेजवानीला आज या ठिकाणी जामीन मिळालेला आहे। मुंबई उच्च न्यायालयानं 2 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर शीतल तेजवानीला हा जामीन मंजूर केला आहे। अगदी गोविंद, या सगळ्या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे। काही अहवाल आलेले आहेत, अजून काही अहवाल येणं बाकी आहे। मात्र या सगळ्यामध्ये कुठेतरी अजून दुसऱ्या आरोपींवर कारवाई कधी होणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता, तर दुसरीकडे आता पहिली जी आरोपी जिला अटक होती त्या शीतल तेजवानीला जामीन मिळाला। एकूण जर आपण बघितलं तर जामीन मिळाला म्हणजे या ठिकाणी या प्रकरणातून सुटका झाली असा याचा अर्थ होत नाही। एकूणच या सगळ्या प्रकरणाच्या अजून अनुषंगानं आर्थिक गुन्हे शाखा असेल, त्याचबरोबर खडकचे पोलीस असतील किंवा राज्य सरकारचं महसूल विभाग, या तिन्ही पातळीवर या प्रकरणाचा स्वतंत्र पद्धतीनं तपास सुरू आहे। ज्या वेळेला शीतल तेजवानी यांच्यावर खडक पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल झाला त्यावेळेला तात्काळ जामीन मिळवण्यासाठी पुणे सत्र न्यायालयाकडे शीतल तेजवानी आणि त्यांच्या वकिलांनी अर्ज केला होता, परंतु पुणे सत्र न्यायालयानं
एलिट स्कॅम हा शब्दावर मी खूप भर देतोय, कारण का पुणे सत्र न्यायालयानं हा शब्द प्रयोग केला होता की हा एलिट स्कॅम आहे आणि त्यामुळे यांना आम्ही जामीन नाकारत आहोत असं न्यायालयानं स्पष्ट नमूद केलं होतं. आणि त्याच या ठिकाणी निर्णयाला आव्हान देत शीतल तेजवानींनी मुंबई उच्च न्यायालयात आपला याचिका अर्ज साधारणतः फेब्रुवारी 2026ला सादर केला होता. आता जून महिना सुरू आहे, म्हणजे मागच्या 4-5 महिन्यापासून मुंबई उच्च न्यायालयामध्ये खेटे मारण्याचं प्रक्रिया जी होती ती सुरू होत्या आणि त्याला कुठेतरी आज काही अंशी यश मिळालंय. परंतु या संपूर्ण प्रकरणाचा मधला गुंता जो आहे तो आणखी तसाच आहे. यातल्या सगळ्यांचे जे धागेदोरे आहेत, यातले जे कनेक्शन आहेत, याचा जो वेगवेगळ्या पातळीवर जो तपास आहे तोही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. फक्त एकच गोष्ट, शीतल तेजवानीला फक्त आज न्यायालयानं 2 लाख रुपयाच्या अटी शर्ती घालून जात मुचलक्यावर जामीन दिलाय. अगदी गोविंद, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा. आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नितीन, आपण बघतोय की मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये जो सगळा गैरव्यवहार झी 24 तासनं बाहेर आणलेला होता, उघड केलेला होता, या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला 2 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. निश्चितपणे शीतल तेजवानी यांना जामीन मिळालेला आहे, कारण या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी 2दा आरोपपत्र चार्जशीट दाखल केलेले आहे. जे पुरवणी चार्जशीट दाखल केलेलं होतं त्यामध्ये दिग्विजय पाटील यांच्या नावाचा देखील समावेश करण्यात आलेला होता. त्यामुळे तपास पुढे गेल्यानं कदाचित न्यायालयानं ते कन्सिडर करत हा जामीन मंजूर केलेला असावा. मात्र या सर्व प्रकरणामध्ये शीतल तेजवानींना अटक झाली, त्यांना जेलमध्ये जावं लागलं. मात्र इतर ज्यांच्यावर आक्षेप होता किंवा आरोप होता त्यांच्यावर काही कारवाई होताना दिसलेली नाहीये अद्यापपर्यंत तरी. आणि पार्थ पवार यांना तर खारगे समितीने देखील पूर्णपणे बाजूला ठेवल्याचं आपण पाहिलेलं आहे. आता शीतल तेजवानी यांना जामीन मिळाल्यानंतर त्या काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण त्यांनी काही सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते यांच्या माध्यमातून पार्थ पवार यांचा या प्रकरणात कसा सहभाग आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि ते आता बाहेर आल्यानंतर, जामीन मिळाल्यानंतर काय भूमिका घेतात, या प्रकरणातलं जे सत्य जे आतापर्यंत बाहेर आलं नाही, जे त्यांना माहिती आहे ते माध्यमांसमोर मांडणार का किंवा आणखी वेगळी काही भूमिका घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदी नितीन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.